पाठ राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं प्रीती ही मुलांना शिकवत असते आणि प्रॉब्लेमचं स्पेलिंग काय आहे विचारते. त्यावेळेस मुलं सांगतात की प्राजक्ता टीचर कधी येणार आहे. त्यावेळेस तृप्ती म्हणते की ती काही कामाची नाही आणि तुम्हाला काहीच शिकवतही नाही आणि तिचं सर्व लक्ष हे सुलोचना मॅडमकडे असतं आणि त्या खूप विचारात दिसत असतात. त्यावेळेस इकडं सगुणा म्हणते की आत्तापर्यंत प्राजक्ताचा फोन तरी यायला हवा होता. मला असं वाटत आहे की पैशाची व्यवस्था झाली असेल. तेव्हा इकडं सुलोचना म्हणतात की असं होऊन चालणार नाही आणि मी तिला फोन करून पाहते. त्यानंतर इकडं सुलोचना या प्राजक्ताला फोन करतात. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की सुलोचना मॅडमचा फोन आला आहे आणि प्राजक्ता फोन उचलते. त्यावेळेस इकडं सुलोचना मॅडमला ती सॉरी म्हणते कारण की त्यांनी कस्तुभला सोडवण्यासाठी पैसे दिलेले असतात आणि त्याच्या बदल्यामध्ये तिनं त्यांचे आभारी मानलेले नसते. त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की मी त्याच्यासाठी फोन केलाच नाही आहे, तर तुझ्या वडिलांची तब्येत कशी आहे. त्यावेळेस प्राजक्ता सांगते की त्यांना सर्जरीसाठी घेऊन गेलेलं आहे. त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की जर सर्जरी सुरू झाली आहे याचा अर्थ पैशाचीही व्यवस्था झाली आहे. त्यावेळेस अंबिका म्हणते मग आता कसं करणार आणि प्राजक्ता आपल्या ओझ्याखाली कशी राहणार आणि ती आलोकला कसं लग्नाला हो म्हणणार. त्यानंतर इकडं सगुणाला सांगतात की तुझ्या भावाला बोलून घे आणि त्याला सांगितलेलं काम झालं का नाही. त्यानंतर इकडं प्रीती विचार करते की यांचं काय सुरू आहे. त्यानंतर इकडं हॉस्पिटलमध्ये भाग्यश्रीला फोन येतो की तिचा इंटरव्ह्यू उद्या आहे. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मी इथे बाबांपाशी आहे आणि तू उद्या इंटरव्ह्यूसाठी जा. त्यानंतर इकडं डॉक्टर येतात. त्यावेळेस डॉक्टरांना विचारलं जातं की वैद्यभुवांची तब्येत कशी आहे. त्यावेळेस इकडं डॉक्टर सांगतात की वैद्यभुवांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे, त्यामुळं सर्जरी ही खूप सक्सेसफुल झाली आहे आणि 2 दिवसामध्ये तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. त्यानंतर इकडं चारू म्हणते की मी आईंना फोन करून सांगते. त्यानंतर इकडं भाग्यश्रीला प्राजक्ता म्हणते की तू सांग की तू उद्या इंटरव्ह्यूसाठी येत आहेस. त्यानंतर भाग्यश्री फोन करून सांगते की मी उद्या इंटरव्ह्यूला येणार आहे. त्यानंतर इकडं सगुणाचा भाऊ येतो. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की मी जे तुला काम सांगितलं होतं ते पूर्ण झालं आहे का. त्यावेळेस तो म्हणतो की कौस्तुभवरती 20 लाखाचं तर ओझं आहे, पण तो आता फोनही उचलत नाही आहे आणि आता तर त्याला पोलिसांनी घेऊन गेला आहे आणि तो जेलमध्ये आहे. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की तुला माहीत आहे पुढे काय करायचं आहे. तो फोन उचलत नाही याचा अर्थ मला तू काहीच कारणं सांगू नको आणि तुला काय करायचं ते कर, पण उद्या त्यांच्या डोक्यावरती छप्पर राहायला नको असं त्याला ठामपणे सांगतात. त्यावेळेस इकडं हे सर्व प्रीती आडवं थांबून ऐकत असते. त्यावेळेस इकडं तो म्हणतो की हो मॅडम मला माहीत आहे आणि काय करायचं आहे. त्यानंतर इकडं सुलोचना सांगतात की तुझे माणसं कामाला लाव आणि तू त्यांच्याकडून पैसे कसे काढायचं ते बघ. त्यानंतर तिकडं प्राजक्ता ही माझ्याकडे यायला हवी आणि तिने माझे पाय धरायला हवे. त्यानंतर इकडं कौस्तुभला तृप्ती विचारते की तू काय करत आहेस. त्यावेळेस इकडं कौस्तुभ सांगतो की मी आता 2 दिवस आराम करणार आहे आणि त्यानंतर जॉब पाहील. त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की तुला माहीत आहे का मी तुला जेलमधून सोडवण्यासाठी काय काय केलं आहे. त्यावेळेस इकडं तृप्ती सांगते की मला तू थँक्यू म्हण. त्यावेळेस इकडं कौस्तुभ म्हणतो की तुझ्यामुळे तर मी नाहीच सुटलो आणि त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की जर प्लॅन करायचाच असेल तर तू मला सांग आणि मी तुला योग्य ते डायरेक्शन देईल. त्यावेळेस इकडं कौस्तुभ म्हणतो की तुला चोरी करण्याचा खूप अनुभव दिसत आहे. त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की जे सांगितलं आहे ते बघ. तेवढ्यामध्ये तिथं बिट्टूभाईचा फोन येतो आणि तो उचलला जातो. त्यावेळेस इकडं कोणीही न बोलता तो फोन ठेवून देतात आणि इकडं आई आजी कौस्तुभला बाहेर बोलवतात आणि म्हणतात की मी देवापाशी साखर ठेवली होती आणि सगळ्यांनी गोड तोंड करा आणि आत्ताच वैद्यबुवा येतील तर त्यांच्या आगमनासाठी मी इथं ताट तयार करून ठेवलं आहे आणि ते ताट तू आल्यानंतर तुझ्या आईला दे. त्यावेळेस इकडं कौस्तुभला आणि सगळ्यांना साखर दिल्यानंतर इकडं आई आजी भाग्यश्रीला म्हणतात की हे सर्व तुमच्यामुळेच शक्य झालं आहे. तेव्हा इकडं भाग्यश्री म्हणते की हे सगळं प्राजक्तामुळे शक्य झालं आहे. तिने तिच्या आईला दिलेले पैसे हे बाबांच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी वापरले म्हणून आज बाबा छान झाले आहेत. त्यावेळेस इकडं
वैद्यबुवा घरी येतात आणि नंतर भाग्यश्री ही ताट घेऊन जाते आणि आई बाबांना ओवाळून बाबांना घरी घेऊन येतात. त्यानंतर इकडं वैद्यबुवांना आणल्यानंतर सगळेजण घरातले खूप खुश असतात आणि वैद्यबुवा म्हणतात की घरी आल्यानंतर मला खूप छान वाटत आहे, हॉस्पिटलमध्ये नको नकोसं वाटत होतं. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की आता मी बाबांची काळजी घेणार आहे. त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की हो, तुला काही कामच नाही ना आता आणि तू घरातच बसून राहणार. त्यानंतर इकडं श्रेयसला प्रीती सर्व काही सांगत असते की आलोकच्या लग्नासाठी सुलोचना मॅडम काय काय करत आहे. त्यावेळेस इकडं श्रेयसला तर विश्वासच बसत नाही. त्यावेळेस इकडं प्रीती म्हणते की जर आपण हे सर्व आलोकला सांगितलं तर आलोक सर्व चिडेल आणि त्यानंतर आपण त्याचा व्हिडिओ बनवूयात आणि तो व्हिडिओ प्राजक्ताला सेंड करूयात. त्यानंतर प्राजक्ता ही लग्नाला तयारच होणार नाही असं ती प्लॅन बनवते. त्यावेळेस श्रेयस म्हणतो की तुझं अगदी बरोबर आहे आणि आपण तसंच करूया ज्यामुळे की आलोकचं लग्नही होणार नाही. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की आजपासून मी बाबांचीच सर्व पाहणार आहे आणि त्यांची काळजीही मी घेणार आहे. त्यावेळेस हार्ट पेशंटला काय लागतं आणि काय नाही मला माहीत आहे आणि ती सांगते की आता जेवणामध्ये मीठ अजिबात वापरायचं नाही आणि बाबा जे खातील तेच मी खाणार आणि बाबा सकाळी आपण दररोजचा अर्धा तास वॉकिंगला जाऊया, त्यावेळेस मीही तुमच्यासोबत येणार. त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की तुझा तर इंटरव्ह्यू आहे ना उद्या. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की तिनं नसेल तर मी सर्व काही बाबांचं पाहील आणि बाबांकडेही लक्ष ठेवेल.